तर नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीमध्ये शहीद संभाजी कदम यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काल त्यांचं पार्थिव नांदेडला पोहोचू शकलं नाही। पार्थिव नांदेडला येण्यास उशीर झाला। 2 दिवसांपासून अंतिम संस्कारासाठी तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचताच लगेचच अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। शहीद संभाजी कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक त्यांच्या गावी उपस्थित आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नांदेड जिल्ह्यातील जानापुरीचा भूमिपुत्र शहीद संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। काल जम्मू काश्मीरमधील एकंदर युद्धजन्य परिस्थिती आणि धुक्याच्या वातावरणामुळे त्यांचे पार्थिव जे आहे ते नांदेडमध्ये येण्यास विलंब झाला होता। त्यानंतर आज सुरुवातीस प्रशासनाकडून 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव नांदेडला पोहोचेल अशी माहिती देण्यात आली होती। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते पार्थिव पोहोचू शकलेले नाहीये। सुरुवातीला जे आहे ते पार्थिव पुणे येथे पोहोचणार होते आणि पुण्यावरून नांदेड येथे पोहोचणार होते, परंतु आता जे पार्थिव आहे ते नागपूर एअरपोर्टवर पोहोचणार आहे। त्यानंतर नांदेड आणि नांदेडहून या ठिकाणी जानापुरी त्यांच्या मूळ गावी पोहोचणार आहे। जानापुरी येथे याच ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। प्रशासनाने येथे मोठी जय्यत तयारी केलेली आहे। पाहू शकतो आपण की जानापुरीच असेल, जानापुरीच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने इथे या शहीदाला मानवंदना देण्यासाठी अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक जमा झालेले आहेत। आता जी ताजी माहिती मिळते, प्रशासनाने माहिती दिली आहे की 5 वाजेपर्यंत पार्थिव या ठिकाणी पोहोचेल आणि जर पार्थिव येण्यास उशीर जरी झाला, कालही उशीर झाला, कालही या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आली होती परंतु अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत, परंतु आज उशीर जरी झाला तर अंतिम संस्कार आजच करण्यात येतील अशी माहिती सध्या तरी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। कॅमेरामन मोहम्मद तौफिकसह सतीश मोहिते, झी मीडिया, जानापुरी, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।